असं की ही गाडी घेऊन मी पस्तावलोय. झगा मागा आणि मला बघा. या मुंबईच्या रस्त्यांचं ना खरंच काहीतरी केलं पाहिजे यार. नाव काय? व्हॉट इज युअर नेम? गोदड्या शिवताना कशा टिगड्या मारतात, टाक टूक त्याचे टिगडे मारून ठेवलं. ती व्हिडिओ बाय. मेन हायवेला लाईट नाही. वा 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 वा. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मिस्टर मानेंचा सफरनामा. मी अजिंक्य माने तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या चॅनलवर. आय होप सो तुम्हाला आत्तापर्यंत जे मी व्हिडिओज आणि शॉर्ट्स अपलोड केले आहेत ते आवडले असतील. तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि होऊ शकेल तर आपल्या मित्राला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. बाकी फायनल निर्णय तुमचा आहे. कसं आहे व्ह्यू रात्रीचं बघा. रात्रीची मुंबई आता जवळपास वाजले असतील 11:30च्या आसपासचा वेळ. पण वाटतं का 11:30? हां, नुसता झगा मागा आणि मला बघा. श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. अयो, या मुंबईच्या रस्त्यांचं ना खरंच काहीतरी केलं पाहिजे यार. तसं मी त्या रोडला सांगतो तसं ह्या रोडला सुद्धा सांगतोय मी. नुसते ठिगळे मारलेत, नुसते ठिगळे. गोदड्या शिवताना कशा टिगड्या मारतात, टाक टूक त्याचे टिगडे मारून ठेवलं नुसते. हा. कसला भारी व्ह्यू आहे, कसला भारी आहे. मेन हायवेला लाईट नाही. वा 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 वा. मी गेले जवळपास आता 10 वर्ष झाले नाहीत पण होतील. ही माझी होंडा हॉर्नेट 160R 10 वर्ष जवळपास होतील. आणि मला कधी वाटलं ना असं की ही गाडी घेऊन मी पस्तावलो आहे. कारण मला ही गाडी पॉवर पण देते, परफॉर्मन्स पण देते, मायलेज पण देते, म्हणजे सगळ्याच गोष्टी व्यवस्थित पद्धतशीर. आणि हिच्यावरती मी बऱ्याचशा ट्रिप केल्यात. म्हणजे इथून नाही म्हटलं तरी गावी, कोकण, अलिबाग, आणि गावी म्हटलं तर आम्ही देवदेव पण करून आलो. म्हणजे कर्नाटका वगैरे म्हटलं तरी पण गाडीने एवढी साथ दिली ना विचारायला नको. आणि खरं सांगू भावांनो, जर आपण गाडीची काळजी घेतली ना वेळ टू वेळ, तर गाडी आपली काळजी घेते. म्हणून माझं तरी पर्सनल वैयक्तिक असं मत आहे की गाडीसाठी वेळ काढा. त्यात तुम्ही स्वतःसाठी पण वेळ काढाल आणि मग तुम्ही गाडीला दिलेला वेळ हा काय व्यर्थ जाणारा वेळ नाही. कारण वेळेप्रसंगी ना गाडी खूप कामी येते. हा बेस्ट हायवे, हा जो पोर्शन आहे ना ब्रिजवरचा, खूप प्रॉब्लेमॅटिक आहे. एवढ्या खड्ड्यात ना इकडे, एवढा खराब रस्ता आहे ना हा, विचारायला पावसाळ्यात तरी जायला पूर्णपणे खराब आहे. नाही सांगायलाच नको. मुंबईतनं ऑफरोडिंगच्या गाड्या घेतल्या पाहिजे.
प्रत्येक ठिकाणी पॅच, प्रत्येक ठिकाणी पॅच. आता हा रस्ता तर बघा, दर 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 दर. बोलताना शब्द खाली पडतील बघा. हे तरी ठीक आहे, ते सातारा कराड हायवे जो आहे ना तिकडे तरी असंच आणलेलं आहे ना, तर त्यात मजा येते. कार असलं का वाटत नाही, पण जेव्हा बाईक असेल तेव्हा ना ही शपथ कसलं गार अचानक सुरू झालं. KTM बाईकचा आता आधी पाहिजे राहील मस्त फुल सेट. इथे टँक, इथे टँक, नुसते टँक, इथे टँक, इथे टँक. सगळी लहान पोरं बाहेर पडल्या का याच्या आईला. नाव काय तुझं? नाव काय? व्हॉट इज युअर नेम? आयान. आयान, नाईस टू मीट यू. बाय. तर मंडळी, आशा करतो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. तर कृपा करून चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, रामकृष्ण हरी. भेटूत पुन्हा तुझ्या अशाच एका नवीन कंटेंटसोबत. तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब तर करूनच ठेवा, कारण आता जर आणखीन मजेदार व्लॉग्स येणार आहेत. चला मग पुन्हा भेटूत. रामकृष्ण हरी.